पाटील राम राम. राम राम. अं, आपल्या अद्रकीवर तणनाशक मारलं होतं आपण 14 तारखेला हो. व्हिडिओ बनवला होता, बरोबर. हम्म. आणि 14 तारखेलाच मी आलो होतो हा हा तुमच्या अद्रकीला. तुम्हाला सांगितलं होतं की अद्रकीत जे तुम्हाला डिस्टर्ब वाटू लागले किंवा जी खराब झालेली आहे हो. याच्यासाठी मी तुम्हाला टोटल प्लांटची एक कॅन दिली होती, बरोबर. हम्म. हा, तर मला सांगा ती कॅन सोडून तुम्ही किती 15 तारखेला कॅन सोडली? हा हा 14च्या ऐवजी 15ला. आजची किती तारीख आहे? आजची 19-20 असेल, हा, बरोबर. 20 तारीख. 20 तारीख हम्म. आजची 20 ऑगस्ट 2026. बर, कॅन सोडल्याच्या नंतर आपल्याला काही फरक जाणवतो? 100% फरक झाला साहेब. हा? 100%. 100% झाला? हो. नाही, खरं सांगा, खोटं नाही, नका सांगू. नाही, कारण खरंच झालं तुमच्या ना. गावामध्ये भरपूर नाही, लोकांनी नाही. तणनाशक मारून नाही, ठेवलेले आहे. नाही. सगळ्यांचे हो. प्लॉट खराब आहे. लोक फसायला नको. आपल्या 100% शेतकरी झालं ना साहेब. आता झालं म्हणून सनी आपण सांगलो नाही बरं, झाला काय- तर नाही सांगलाच आपण त्याच्यात. काय काय फरक झाला मग ते सांगा. फरक म्हणजे त्याच्या पन्हाळ्या जे हे कोंब जे जाईल होती हा. ते पूर्ण मरेल होते ते पूर्ण क्लिअर मरेल म्हणजे जे खराब होती हो, थोडक्यात. खराब होईल मरेल होती, म्हणजे ती जीवन clear झाली. त्यांच्यामध्ये जीव होता हो. पण ते खराब होते. हो. तर त्याच्यात डायरेक्ट त्याने वर वर कोंड केले थोडक्यात. हो. वर पन्हाळ्या कोंड काढल्या केले, त्याच्यात. पन्हाळ्या चांगल्या निघाल्या. हो. ह्या पन्हाळ्या एकदम, तुम्हाला थंब पाटील, एक हे नंबर पन्हाळ्या काढा. दाखवा हो. एकदा. हे ज्या पन्हाळ्या आहेत ह्या तुम्हाला याच्यामध्ये बदल दिसतो. जी अद्रक तुमची एकदम पिवळी जरद झाली होती, एकच नंबर झाला. एकच नंबर झाला हो. असं म्हणता. जी अद्रक तुमची पिवळी होती 100% गॅरंटी दिली. 100. हो. खरोखर खरंच ना, खरंच ना. नाही, खोटं तुम्ही नाही. बोलू लागले पाटील. हं. तुम्ही यांचे बंधूच आहे ना? हा हा. काय माहितीये का, हे मला असं वाटतं बोलताना थोडंसं घाबरत आहे. नाही नाही घाबरायचं नाही केलं. पण खरंच ना. खरोखर जो बदल आहे तो सांगा. काय आहे तुमच्या नाही, गावामध्ये नाही. 52 लोकांची प्लॉट गेलेली आहेत. नाही फरक म्हणजे थोडं 100 पुढे येऊन सांगा. पडा ना साहेब. हं. पडाच ना. खरमरू 100% फरक वाटला ना त्याचा. हा, मग मग? विषय काय माहितीये का, जर पडला तर पडला म्हणा. हा. नाही तर पडला ना. आपल्यामुळे बाकीचे शेतकरी फसायला नाही नाही फसवू शकत नाही ना, कारण की पडला ना साहेब. हा. फरक पडा म्हणून म्हणून हा, नाही तर काय होतं, नाही कधी कधी काय होतं पाटील, हं. आपण नाही, मी नाही. व्हिडिओ बनवायला येतो हो. आणि तुम्हाला नाही, वाटतं तसं की नाही. नाही यार माणूस एवढं दूरून आला, 2 हो. चक्र आपल्याकडे नाही, मारल्या. नाही. माझ्या चक्र हो. फुकट जाऊ द्या, नाही नाही कारण नाही, मी हो साहेब. कमवायला आलेलो आहे. पडले ना. आता इथे पहिले जे होते ना हं. तो कोंब पूर्ण सडलेले होते. हं. इथपर्यंत तुझं पूर्ण बसलेला प्लॉट होता. आता एक नंबर म्हणजे 100% सुधारला प्लॉट. पूर्ण जायला होतं ना. पूर्ण जायला. मग आणि आता पूर्ण जायला होतं ना. ग्रीनरी बद्दल काय म्हणाल पहिल्यापेक्षा आज? लगी फरक पडला ना. 100% फरक पडला आम्हाला. पडला म्हणून आम्ही आहो म्हणतो ना. शेतकरी मित्रांनो, मी पळशी ह्या गावात आहे, सिल्लोड तालुक्यामध्ये. मग. आज आपण ह्या प्लॉट वरती हं. तणनाशक गेलेलं होतं. हो. यांनी सोयाबीनचं तणनाशक वरतून फवारलं होतं. त्याला बरेच दिवस झाले आणि प्लॉट सुधरतही नव्हता. त्यांनी भरपूर ट्रीटमेंट केली. मी म्हणत नाही की आपल्या अगोदर त्यांनी ट्रीटमेंट नाही ट्रीटमेंट भरपूर केली पण आम्हाला फरक नाही जाणवला. त्यांना कुठलाही फरक जाणवला नाही. नाही. आणि मी त्या दिवशी येऊन 14 तारखेला इथं व्हिडिओ बनवून गेलो होतो की हा प्लॉट मी सुधरवल. हं. मी त्या दिवशी सांगितलं होतं हा तणनाशकचा प्लॉट आहे, तुम्ही ते पाठीमागचंही दाखवू शकता. हा. तर हा प्लॉट मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्लॉट मी बनवल. हो. आणि त्या दिवशी मी येऊन गेलो. यांनी हो. 15 तारखेला टोटल प्लांटची एक कॅन सोडली आपली. टोटल प्लांट हेल्थ म्हणून आपलं एक औषध येतं आणि त्याची कॅन सोडली या तणनाशकच्या प्लॉटला. आणि आज तुम्ही बघू शकता प्लॉट कडे. हा प्लॉट एवढा सुंदर वाटायला लागला की बऱ्यापैकी त्याला ग्रीनरी आली, ज्याला आपण हिरवेपणा म्हणू, किंवा ही पन्हाळी असेल. आता तुम्ही बघू शकता ते मागचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये ह्या पन्हाळ्या तुम्हाला कुठेही दिसणार नाही. विशेष म्हणजे याला खालून कोंब निघायला सुरुवात झाली. हो. आज 20 तारीख आहे, तुम्हाला औषध सोडून 6 दिवस झाले. आज फक्त 6वा 6 दिवस दिवस आहे. झाली. तुम्ही 10 बरोबर. दिवसाची गॅरंटी दिली मी तुम्हाला 10 दिवस, मी हो. व्हिडिओ मध्ये बोललो होतो की हा, 10 मग. दिवस वेळ लागेल, हा, पण आज पण तुम्हाला 6 दिवस 6व्या दिवशी आपला फरक जाणवला. आणि त्याच्या पहिले तुम्ही भरपूर ट्रीटमेंट करून झाली, हो. नाही पण कुठलाही बदल झाला नाही बदल म्हणजे बरोबर. आम्ही लगी मोडाच तयारीच होत याला. हा. कारण की ते औषध सोडून फरक नाही पडेल ना. फरक पडत नव्हता. आता नाही. तुम्ही शेतकरी मित्रांनो या ह्या प्लॉट वरती बघा, ज्याला खालून नवीन कोंब यायला सुरुवात झाली, पन्हाळी चांगली लांबायला हो. लागली, शिवाय ग्रीनरी चांगली आली, हो. वरचे पानं सगळे हिरवेगार झाले. आणि त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो हो. की माझ्याकडे नवीन शेतकरी बदलतात, जुने हो. शेतकरी जे आहे ते आहेच आहे. हो. शेतकरी आता भाऊ आमचे मित्र गेल्या वर्षी पण त्यांनी अल्ट्रासीड हो. सोडलं. तुम्ही अद्रकीला अल्ट्रासीड सोडलं होतं, सड लागली होती, हो. बरोबर. आणि ह्याही वर्षी तुम्ही सड लागली म्हणून अल्ट्रासीड सोडलं. तुम्हालाही मागच्या वर्षीचा अनुभव आहे. आणि आता हे त्यांचे बंधू, हे नवीन आपल्याकडे जोडले हो. गेले बंधू, हे तर आपल्याकडे मागच्या वर्षीपासून होते. आणि तुमच्या गावातले 4-5 शेतकरी मागच्या वर्षीपासून होते, पण ह्या वर्षी नवीन शेतकरी अजून तुमच्या सोबत जोडले, बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, मी प्रत्यक्ष भेटल्यावरही तेच सांगतो आणि व्हिडिओच्या माध्यमातूनही याच गोष्टी सांगतो की तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवा की ज्या लोकांकडे वारंवार ते शेतकरी जात आहे आणि त्यांच्या प्रोडक्ट मध्ये बदल होत नाही. नाहीतर काय, युट्यूबर भरपूर झाले, कोणी व्हिडिओ बनवू लागलं, कोणी काहीही करू लागलं. फसू नका, कोणाला बळी नका पडू, नाही बरोबर. मलाही बळी नका पडू, माझाही कुठेतरी अनुभव घ्या.
बरोबर आहे की नाही? कारण मी तुमच्याकडे कमवायला येतोय, नाही पण 100% फरक पडला साहेब तुमचा. तुम्हाला फरक पडला, पण हो. बाकीच्यांनाही तो अनुभव येणं गरजेचं आहे. त्याच्यात आपण बाकीच्यांनी हो. तुमच्या प्लॉटवर यावं, बघावं आणि त्याच्यानंतरच औषधं घ्यावं. रोडवरच आहे, त्याच्याबद्दल काही नाही, कोणी पाहू शकतं. ते पहिले पाहिलं होता. हा, आणि आजही पाहू शकतं, कारण आता आपल्याला औषध सोडून फक्त 6 दिवस झाले. 6 दिवसात म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, तरी तुम्ही मी 10 दिवस सांगितलं होतं, मी 10 दिवस सांगितले होते, पण तुम्ही मला फोन करून सांगितलं की हा. साहेब माझा प्लॉट चांगला झाला. आणि शेतकरी मित्रांनो, मी 6 दिवसातच याच्यासाठी व्हिडिओ काढला हम्म. की मला औषध विकाव म्हणून नाही, पण जे लोक डिस्टर्ब आहे, ज्या लोकांचे प्लॉट खराब आहे, हो. त्या लोकांनी व्हिडिओ बघून किमान ते प्लॉट बघायला येतील तुमच्या गावातले, आणि त्यानंतर ते औषधं घेतील आणि ते आवर्जून बघायला येतील. आणि प्रामाणिकपणाने सांगतो मी की शेतकरी मित्रांनो, कोणाचंही चांगलं होत असेल आणि 2 शेतकरी जर माझ्यासोबत जोडल्या जात असेल आणि मी जर त्यांचं प्लॉट चांगल्या करण्यासाठी कारणीभूत ठरत असेल, तर माझ्यासाठी ते खूप मोठं हे असेल. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, युट्यूबला बघता, नेहमी बघता, मी कधीही मी चांगल्या प्लॉटवर दिसत नाही, कुठेही नाही. शेतकरी मित्रांनो, ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. मी बऱ्याचदा सांगितलं की चांगल्या प्लॉटवरती व्हिडिओ सगळेजण करतात, पण खराब प्लॉटवरती तुम्हाला व्हिडिओ एकही युट्यूबर सापडणार नाही बनवणार. खराब प्लॉटवरती कोणीही जात नाही. एकमेव सुनील काळे समिधा केमिकलचे प्रोडक्ट घेऊन जातो. गेली 7 ते 8 वर्ष मी समिधा केमिकल सोबत आहे. आणि तुम्हाला माहिती, गेल्या वर्षी तुम्हाला अल्ट्रासीड दिलं होतं, तिघस्ताही अल्ट्रासीड होतं, 7 वर्षापूर्वी तेच होतं आणि आजही तेच आहे. आपण दरवर्षी ना औषध बदलले, ना शेतकरी माझ्याकडे नवीन जोडले गेले, बदलले नाही. कंपनीही बदलत नाही, शेतकरीही बदलत नाही, औषधही बदलत नाही. आणि विशेष म्हणजे मी खराब प्लॉटवरच मला बोलवलं जातं. चांगल्या प्लॉटला मला माहिती शेतकऱ्याकडून होतं, आणि मी चांगल्या प्लॉटचे चॉकलेट कोणालाही देत नाही. मी कधीही सांगत नाही की, मी कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल, मी कधीही सांगितलं नसेल की माझं 200चा ॲव्हरेज आहे, मी 250चा ॲव्हरेज काढतो, मी 150चा ॲव्हरेज काढतो. मला तुम्ही बोलवतातच खराब प्लॉटवरती, मग खराब प्लॉटचा ॲव्हरेज काढायचं काय? पहिलेच तुम्ही खराब करून ठेवलेलं राहतो, त्याच्यातून तुम्ही माझ्याकडून अपेक्षा कशा ठेवू शकता? नाहीतर तुम्ही सुरुवातीपासून जर माझ्याकडे प्लॉट असतील, तर मी त्या शेतकऱ्यांचे 150, 200, 250 पर्यंत ॲव्हरेज काढून दिलेले आहेत, ज्या लोकांचे सुरुवातीपासून आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ज्या बी शेतकऱ्यांकडे कोणीही ट्रीटमेंट करत असेल, हरकत नाही. जर प्लॉटला सड चांगल्यापैकी लागली, तर कुठलाही तुमच्याकडे ट्रीटमेंट करणारा परत येत नसेल. मी प्रत्येक प्लॉटवरती जातो. जर मी एखाद्या प्लॉटला सुरुवातीपासून करतोय, मी हे सांगत नाही या व्हिडिओतून की माझ्या ट्रीटमेंट करत असताना सड लागत नाही. सड नक्कीच लागती, पण ती थांबवतो सुद्धा. त्या शेतकऱ्यांचे प्लॉट वाया जाऊ देत नाही. थांबवणं महत्वाचं आहे. लागायला लागते, पण आता तुमच्याही प्लॉटला मागच्या वर्षी लागली होती, ह्याही वर्षी लागली होती, बरोबर, पण सड मी थांबवतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की चांगल्या प्लॉटवरती जाणारे भरपूर लोक सापडतील. खराब प्लॉटवरती जो व्हिडिओ बनवत असेल, जो सांगत असेल, आणि ज्याच्यासोबत शेतकरी बोलत असेल, पुन्हा त्यातल्या त्यात मागचे शेतकरी, नवीन शेतकरी जोडल्या जातात, पण जुने शेतकरी जर सांगत असतील व्हिडिओच्या माध्यमातून की नाही, ह्या माणसामुळे माझा प्लॉट चांगला राहिला, किंवा मी मागच्या वर्षी पैसे कमवले म्हणून आज यांच्या सोबत आहे, किंवा मला मागच्या वर्षी माल निघाला म्हणून मी आता यांच्या सोबत आहे, अशाच लोकांसोबत तुम्ही कामं करा. नाही तर काय, मी तुम्हाला सांगितलं, मी बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की माझ्या घरी गांजाची झाडं नाही. मी जर गाडी घेऊन इथे येतो, 2000चं डिझेल जाळतो, तर ते तुमच्याच खिशातून काढतो. फक्त ठरवायचंय तुम्हाला की आपल्याला हे 2000 द्यायचे, आणि कोणाला द्यायचे, आणि कशासाठी द्यायचे. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा सांगतो की तुमच्या आसपास चांगले लोक फुकटचे सल्ले देणारे, त्यांचे सल्ले घ्या. नुसतं आम्हाला बळी नका पडू. आमचं काम आहे चॉकलेट द्यायचं, फक्त ते चॉकलेट खायचं की नाही खायचं हे तुम्हाला ठरवायचंय, बरोबर आहे की नाही? आम्हाला काय, आम्ही पैसे कमवायला निघालेलो. काल नागपंचमी झाली 2 दिवसापूर्वी. तुमच्यापैकी बायकांना साड्या किती लोकांनी घेतल्या? नाही घेतल्या. मी घेतली. का? तर मी तुमच्या खिशातले पैसे काढतो. मी आज जर 2000 डिझेल टाकून येतो, तुम्ही 50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं ते 3 वेळेस विचार करता. मी 2000चं डिझेल टाकताना विचार करत नाही. का? मला माहितीये मला तुमच्याकडून भेटणार आहे, आणि तुम्हाला माहितीये मला शेतीत राबायचं तेव्हा 50 रुपये येणार आहे, बरोबर. ही परिस्थिती आहे की नाही? तसं आहे. मग तुम्ही घाई नका. आता तुम्ही मला काय म्हटले, साहेब मला रिझल्ट आला, आता उद्या काय देऊ? मी तुम्हाला सांगितलं की थांबा. काय बोललो मी आता? आणि बरोबर ना साहेब, असं वाटलं की आता पुन्हा देऊ बाबा देऊ नका. काय होतं, मी द्यायलाच बसलेलो आहे. मला काय पैसे गोड नाही लागत आहे का? मर्यादित देऊ त्याला, मर्यादित नाही. तुम्हाला ज्याची गरज आहे तेवढंच द्यायचंय. हकनाक देऊन ते घेणार आहेत का? नाही. मग का द्यायचं? अहो, त्याची मुळी नव्हती त्याला, आता कुठं त्याला मुळी तयार झाली, आता कुठं ते डेव्हलप व्हायला सुरुवात झालं, मग लगेच त्याला द्यायचं का? द्यायचंय, पण वेळ द्या. मी तुम्हाला 10 दिवस सांगितलेले, किमान 10 दिवस तो वेळ काढा. तुम्ही मला काल पण फोन केला, साहेब मी काय देऊ आता, कोण काय आणू, तुम्ही मला काहीतरी सांगा. अरे म्हटलं थांबा, आणि बरोबर 4 दिवसात नका देऊ. मग तुम्ही आजारी, मग तुमच्या आजाराचा मी गैरफायदा घ्यायचा का? तुम्ही आजारी म्हणून मी गैरफायदा घेऊ का?
की बाबा आपल्याला त्याला द्यायचं एक प्रोडक्ट सोडायचं, नंतर आपल्याला 10-15 दिवसाच्या नंतरच काय करायचं ते करायचं. तोपर्यंत काही हालचाल करू नका. 10-12 दिवस तरी नका हालचाल करू. मी तर तसं 20 दिवस म्हणतो, पण मला माहितीये शेतकरी 20 दिवस थांबायला तयार नाही. मग किमान 10 दिवस तर वेळ द्या आम्हाला. हे सांगणारं तुम्हाला कोणी नाही. तुम्ही जर एखाद्याला म्हटलं ना काय देऊ, तर तो सरळ कोणीतरी म्हणाल हे घेऊन जा. मी ते करत नाही, कारण मला तुम्हाला लुटायचं नाहीये. तुम्ही माझ्यासोबत राहिले तर माझं आयुष्य निघून जाणार आहे. मला बाकीच्या मुलांचं बायकोच्या आयुष्याची नाही घेणं, पण माझं तो वैयक्तिक निघल. पण त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत लागा. बरोबर. हो. आणि हे माझ्यासोबत आहे, आपले विठ्ठलराव माझ्यासोबत आहे. तुम्ही तर नवीन जोडल्या गेले आणि जुने लोक आहेत ना सोबत. आणि हेच बघा युट्यूबला बघताना जुने लोक किती सोबत आहे. रिझल्ट असल्यावर आहे ना हा. साहेब, तुम्ही समजा असं आता नवीन कवर नाही, जे आपण समजा बनवला व्हिडिओ बनवला, पाहिला, त्यानं प्रत्यक्ष बी येऊन पाहिलं, त्याला रिझल्ट आल्यावर तो येणारच आणि यावं. जर असतील, माझा नाही कोणाचेही जर चांगले रिझल्ट असतील त्याच्याकडे जावं. पण काम करत असताना प्लॉटला नुसतं खायला देऊ नका, जेणेकरून प्लॉट डागी होणार नाही, प्लॉट सडणार नाही, याची दक्षता घेऊन प्लॉट बनवा. हरकत नाही मित्रांनो. थांबतो, पण जाताना एक सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्हाला नवीन नवीन माझे खराब प्लॉटचेच व्हिडिओ बघायला भेटतील. चांगले प्लॉट तर माझ्याकडे येतच नाही. चालेल, धन्यवाद. राम राम. राम राम.